शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारणपणे 28 जून म्हणजे उद्या महाराष्ट्राच्या 1028 केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षेची त्या ठिकाणी परीक्षा संपन्न होणार होती। ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या माध्यमातून कंडक्ट केली जाते। साधारणपणे यासाठी 1028 केंद्रांवर याचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि आत्ताच पाठीमागच्या काळामध्ये नीट परीक्षेमध्ये जे काही पेपर फुटीचं प्रकरण घडलेलं त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने पण काळजी घेतलेली होती। परंतु आज पहाटे ठाणे भिवंडी पोलिसांच्या माध्यमातून काही गोपनीय माहितीच्या आधारावर या ठिकाणी भिवंडीला काही इस्मांकडे टीईटीचा पेपर त्या ठिकाणी उपलब्ध आहे अशी माहिती पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी मिळाली आणि तात्काळ पोलिसांनी त्या विषयावर कारवाई करत ऍक्शन घेत जे काही त्यांच्याकडे परीक्षा पेपर मिळाले ते पाहिल्याच्या नंतर साधारणपणे आता जी काही परीक्षा कंडक्ट केली जाणार होती उद्या, तर त्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान आहेत असं त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे। मला वाटतं की ही गंभीर बाब आहे, याची शासनाने गंभीरपणे नोंद घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे। पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल। साधारणपणे काही नवीन उमेदवार या शिक्षक पात्रता परीक्षेला बसतात आणि त्याच्यासोबतच जसं पाठीमागच्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जुन्या शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक केलेली आहे, तर तेही शिक्षक या परीक्षेला बसणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं आणि साधारणपणे ही 2 टप्प्यांमध्ये परीक्षा कंडक्ट होते। 1ली ते 5वीच्या साठी पेपर 1 असतो आणि 6वी ते 8वीच्या साठी पेपर 2 असतो। या पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या माध्यमातून ही परीक्षा कंडक्ट केली जाते आणि दुर्दैवाने जी काही घटना त्या ठिकाणी आढळून आलेली आहे, पोलीस प्रशासन या संदर्भातलं खोलवर जाऊन तपास करतो आहे। जसं पोलीस प्रशासनाच्याकडनं डिटेल तपास केल्याच्या नंतर जी काही माहिती उपलब्ध होईल ती आम्ही आपल्या समोर ठेवू। ही परीक्षा पुढे ढकलली गेली असं सांगा। निश्चितपणे उद्या जी परीक्षा होणार होती ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि पुढची जी काही तारीख निश्चित केली जाईल ती येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या माध्यमातून जे काही परीक्षार्थी आहेत त्यांना कळवली जाईल। महाराष्ट्र सरकारने टीईटी परीक्षेबाबत काळजी घेतली नाही असं वाटतं का तुम्हाला? जिथपर्यंत पाठीमागच्या काळामध्ये नीट परीक्षेमध्ये काही घटना ज्या घडल्या त्याच्या आधारावर ऑलरेडी शिक्षण विभाग म्हणून आम्ही या संदर्भामध्ये सूचना केलेल्या होत्या आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि या यंत्रणेच्या माध्यमातून ही परीक्षा कंडक्ट केली जाते आणि म्हणून त्यांनाही आम्ही या संदर्भातलं नियोजन आणि पारदर्शकता आणि कुठल्याही पद्धतीचा गैरप्रकार होणार नाही या संदर्भातले निर्णय झालेले होते। परंतु मला वाटतं की आता पोलीस प्रशासनाच्या चौकशीमध्ये ज्या काही बाबी समोर येतील
त्याप्रमाणे कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. ह्याच्यात काही अधिकारी आहे असं वाटतं का आता हा पेपर? नाही, मला वाटतं की या क्षणाला खूप भाष्य करणं योग्य होणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाला सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि म्हणून त्या चौकशीतनं जो कोण समोर येईल, कोणी